येत्या 20 मेला एकूण 13 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे। त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। ठाण्यातून महायुतीतून नरेश म्हस्के यांना तर आघाडीतून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजन विचारे हे गेली 2 टर्म लोकसभेवर निवडून गेले असले तरी बदलत्या राजकीय वातावरणामुळे त्यांच्यासाठी ही लढत सोपी असणार नाही। या लोकसभेच्या निवडणुकीत मवियाच्या उमेदवाराला वंचितची साथ मिळावी अशी भूमिका ही मवियाची आहे, पण त्यासाठी वंचितकडून एक अट घालण्यात आली आहे। ती अट कोणती आहे? खरंच वंचित पाठिंबा देणार का? त्यामुळे मग कोण वंचित होणार आणि याचा या मतदारसंघावर कसा परिणाम होऊ शकतो याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसतेय। महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना या ठिकाणी एक अनोखा ट्विस्ट आला। महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र धाडून पाठिंबा मागितला आहे। मात्र वंचितने पक्षाध्यक्षांकडून पत्र आल्यास पाठिंबा देण्याबाबत विचार करू अशी भूमिका घेतली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला, त्यामुळे शिवसेनेच्या 2 गटांच्या उमेदवारांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे। या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर रामराव केंद्रे यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे। त्यामुळे मुख्य लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होतीये। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून पाठिंब्याची मागणी केली। या संदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी म्हटलंय की विचारेंना पाठिंबा हवा असेल तर त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करायला हवी। उमेदवारांच्या मागणीवर आम्ही पाठिंबा देत नाही, तसं आमचं धोरण आहे। शिवाय या मतदारसंघात वंचितचा पाठिंबा कोणाला हे अजून वंचितने स्पष्ट केलं नाही। आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार? ते वंचितला पत्र पाठवणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागू नये। गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना 7,40,969 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात उभा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना 3,28,824 मतं मिळाली होती। या निवडणुकीत वंचितचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी 47,432 मतं घेतली होती। यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात काही जागांवर वंचितने महायुती वगळता इतर पक्षीय उमेदवारांना पाठिंबा दिलाय। त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही उमेदवार नाही। ठाण्यात 1996 पासून 2009चा अपवाद वगळला तर शिवसेनेचा खासदार जिंकून आलाय। शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातली निवडणूक प्रचंड चुरशीची राहणार आहे। एक मत दोघांसाठी महत्त्वाचं असणार आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे कुणाचं हा प्रश्न देखील वारंवार विचारला गेला, त्याचं उत्तर देखील या निकालावर अवलंबून असणार आहे। आणि वंचितची ठाणे लोकसभा मतदारसंघात 50,000हून अधिक मतं आहेत। वंचितचा पाठिंबा मिळाला तर मोठ्या संख्येने मतांची बेरीज होऊ शकते। यामुळे आता उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांना पाठिंब्याबाबत विचारणार का हे लवकरच समजेल। याबाबतचं तुमचं मत काय ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।